अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी कुटणखान्यावर धाड टाकत 4 जणांना ताब्यात घेतले आहे। तर यामध्ये 3 महिलांसह एका ग्राहकाचा समावेश आहे। तर खडकी परिसरातील एक अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये हा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली। तर ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांपैकी एक महिला फ्लॅटधारक असून उर्वरित 2 महिला दिल्ली आणि जयपूर येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे। तर सहपोलीस अधीक्षक ईशानी आनंद, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील आणि खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पिटा ॲक्टनुसार ही कारवाई करण्यात आली आहे। पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अकोला। पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये आम्हाला एका अपार्टमेंटमध्ये देह व्यापाराचा व्यवसाय एक महिला करते व त्या ठिकाणी कुंटणखाना चालतो अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक आदरणीय अर्चित चांडक सर, अपर पोलीस अधीक्षक आदरणीय चंद्रकांत रेड्डी सर यांच्या आदेशावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोबत परीक्षेतील सहाय्यक अधीक्षक आदरणीय ईशानी मॅडम, त्यासोबतच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय सुदर्शन पाटील सर यांच्या स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी कुंटणखाना चालतो असं आम्हाला माहिती मिळाली। तिथे रेड केला असता त्या ठिकाणी आम्हाला 3 एक जी चालवणारी आहे ती एक महिला आरोपी व त्या ठिकाणी इतर 2 महिला मिळाल्या, त्यासोबतच एक ग्राहक व आम्ही एक पाठवलेला पांढरा असे सर्व ते मिळून आला। आम्ही सापळा रचून त्या सर्वांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आमचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे।